हाय. आज मी तुम्हाला सांगणार आहे मी माझे यूट्यूब शॉर्ट्स फक्त मोबाईलचा वापर करून विदाउट एनी वॉटरमार्क कसे एडिट करते व डाउनलोड करते. तर मग सुरू करूया. व्हिडिओ एडिट करायला मी इनशॉट ॲपचा यूज करते. सर्वात आधी ॲप ओपन करते. ॲप ओपन केल्यानंतर व्हिडिओ ऑप्शनमध्ये जाते. त्यानंतर न्यूवर क्लिक करते. तुमचा जो रॉ व्हिडिओ असेल तो इथून सिलेक्ट करून घ्यायचा. मी हा व्हिडिओ सिलेक्ट करते आहे. व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर एक परफेक्ट रेशो सेट करायचा. जर तुम्ही यूट्यूब शॉर्टसाठी व्हिडिओ एडिट करत असाल तर रेशो हा 9:16च ठेवायचा. आता तुम्हाला स्क्रीनवर सिंगल व्हिडिओ दिसत असणार. आधी जर माझे शॉर्ट्स बघितले असतील मला माहिती असेल माझ्या व्हिडिओमध्ये मल्टी स्क्रीन राहतं. मी कशी करते हे मी तुम्हाला आता सांगते. त्यासाठी आपण इफेक्टिव्ह ऑप्शनमध्ये जायचं. इफेक्टमध्ये गेल्यानंतर स्प्लिट हा ऑप्शन चूज करायचा. स्प्लिटमध्ये 4 हा ऑप्शन चूज केल्यानंतर आपली स्क्रीन हे 4 पार्टमध्ये डिवाइड दिसतं. आता या इफेक्टला कॉपी करायचा म्हणजेच आपली 4 हे स्क्रीन याच्या डबल दिसेल, मल्टी स्क्रीन दिसेल. त्यानंतर आपल्या व्हिडिओला फिल्टर लावायचा आहे. त्यासाठी मी फिल्टरमध्ये जाते. फिल्टरमधनं कुठलाही एक फिल्टर चूज करते. फिल्टर लावून झाले आहे. यानंतर आपण आपल्या व्हिडिओमध्ये काही ॲनिमेशन ॲड करू. त्यासाठी आपण ॲनिमेशनमध्ये जाऊ. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इथे आपण आपल्या व्हिडिओला हवं तिथे ॲनिमेशन टाकू. जसं स्टार्टिंगला मी झूम इन हा ऑप्शन टाकते आहे. व्हिडिओमध्ये काही बॅकग्राऊंड नॉईज असला तर आपण व्हॉल्यूम या ऑप्शनमध्ये जायचा. इथे 0 करायचा म्हणजेच बॅकग्राऊंड नॉईज हा बंद होईल. तर आपला व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीने एडिट झालेला आहे. तर आपण एकदा याला चेक करून घेऊ. त्यानंतर आपण इथे फ्री वॉटरमार्क रिमूव्हर आहे. इथून वॉटरमार्क रिमूव्ह करायचा. त्यानंतर सेव्ह करायचा आणि तो व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर हा होता माझा फुल एडिटिंग प्रोसेस. तुम्हाला अशीच अजून एडिटिंग टिप्स, शॉर्ट आयडियाज किंवा इनशॉर्ट ट्रिक्स पाहिजे असतील तर कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.